ताऱ्याच्या वाटेने तुमचं जीवन बदलून जाईल. ग्रहाच्या कृपेने तुमच्या दारात येईल. 2 जून हा दिवस तुमच्यासाठी खूप भाग्य घेऊन येईल. असा हा 2 जूनचा दिवस तुमच्यासाठी चकमक तारे आणि अंथरूण तुमच्यासाठी जे म्हणाल ते बोलण्यास आणि आनंदात घेऊन येणार. जे तुम्ही ठरवले ती होणार. त्याच्यामुळे तुम्ही आजचा दिवस खूप महत्त्वाचा तुमचं नशीब बदलेल. ताऱ्याच्या प्रमाणे तुमचं नशीब चकचकेल आणि उजळून निघेल तुमचं भाग्य. हा असा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तरी पण आजचा दिवस तुम्ही जाणून घ्या आणि आपल्या राशीमध्ये काय आहे, काय नाही ते तुम्ही महत्त्वाचं आहे ते जाणून घेऊन तुम्ही पुढचे काय कामं करायचे हे तुम्ही जाणून घ्या. तर चला मग आपण आज तुमची खास रास कुठली आहे ते जाणून घेऊया आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगूया. जी रास महत्त्वाची रास तुमच्यासाठी देते तीच तुम्ही जाणून घ्या. आकाशात येतील सुंदर तारे, तुमच्या जीवनातले बदलून टाकतील वारे. आनंदाने तुमच्या राशीत घेऊन आले हे कुंभ, धनु, मेष, कन्या आणि तुमचे महत्त्वाचे क्षण ते आजच्या तुमच्या राशीमध्ये तुम्ही जाणून घ्या. चला मग. कुंभ, वृषभ, धनु हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे दिवस आहे आणि महत्त्वाची रास आहे. तर तुमच्यासाठी आज मी सांगेल त्या राशीप्रमाणे तुम्ही काम करणं गरजेचं आहे. नशीब बदलते तुमच्यापासून. राशी भविष्य आहे तुमच्यापासून, दूर नाही कुठे. मन बदलते एका दिवसात. मन चंचल असल्यामुळे आपले मन स्थिर नसल्यामुळे आपण राशी भविष्याचा विचार करतो. मन एक महत्त्वाचं मन असतं, जेणेकरून आपण राशीमध्ये धनु, कुंभ महत्त्वाच्या राशी असल्यामुळे यात तुमचं मन कसं रमतं आणि कसं दाखवतात. चंद्र, सूर्य, तारे तुमच्यासाठी काय आणि काय महत्त्वाचं घेऊन येतात हे तुम्ही जाणून घ्या आता. चला. राशी भविष्य ऐका मन लावून, आयुष्य बदलून टाकेल तुमच्या एका क्षणातून. देवावर विश्वास ठेवा, मन शांत ठेवा, एकाग्रता वाढवा आणि जे तुम्हाला तुमच्या मनात असेल ते देवाजवळ निर्णय घ्या तुम्ही. आणि एका रात्री, एका क्षणात तुमचं मन बदलू शकते. म्हणून राशी भविष्य हा एक असा विषय आहे की जेणेकरून तुम्ही ऐकलेल्या गोष्टी खऱ्या होऊ शकतात. त्याच्यासाठी राशी भविष्य मन लावून ऐका. एका रात्रीतून तुमचं मन बदलू शकते आणि चंचलता असेल तर अंगातली प्राणशक्ती पण तुमची येऊ शकते. फक्त एकाग्रता, नामस्मरण आणि हे जर तुमच्या अंगी असेल ना, तर सगळं तुमचं चांगले काम होण्याची शक्यता आहे. गुरु आणि चंद्राच्या भाग्याने आज काही राशींना खूप महत्त्वाची साथ मिळणार आहे. यात तुमची रास आहे का? कुंभ, धनु आणि वृषभ ही रास आहे यामध्ये. त्यांनी आपल्यासाठी खूप महत्त्वाची कामं होणार. हे जाणून घेऊया. काम, व्यवसाय आणि तुमच्यासाठी खूप सकारात्मक विचार घेऊन येणार आहे. काम, व्यवसाय, धंदा, अजून तुम्ही जे ठरवशाल ते तुम्ही कौटुंबिक ताणतणाव तो दूर होणार आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यासाठी निर्माण होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हे नामस्मरण करणे, मेडिटेशन करणे गरजेचं आहे. देवावर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा, नामस्मरण करा, मेडिटेशन करा, मंदिरात जा आणि तुम्ही सांगेल ते मन शुद्ध आणि पवित्र असं. मनात वाईट विचार येत असेल तर ते त्याला घालवा. ते कशाने घालवायचे ते तुम्हाला सांगते. तुम्ही माळ जप करा. खूप काही आहे तुमच्याकडे नामस्मरण करण्यासाठी. त्याच्यामुळे तुमचं मन शांत आणि स्थिर राहू शकतं. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. व्यवहार तुम्ही चांगल्या मन लावून करू शकता. त्याच्यासाठी तुम्ही आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरलेला आहे तुमच्यासाठी. चला तर जाणून घेऊया पुढचं आपण महत्त्वाचं राशी भविष्य. आजची रास तुमची आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांनी मन शांत ठेवून नामस्मरण करणं, मेडिटेशन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. नामस्मरण केल्याने आपलं मन शांत, एकाग्रते चित्ताने राहतं. डोक्यातले विचार बाजूला निघून जातात, मन शांत होतं. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. कारण चंचल मन असल्यामुळे त्यांनी एकाग्रता आणि स्वभाव एकदम प्रामाणिक आणि प्रेमळ असल्यामुळे ते लोकं खूप महत्त्वाची कामे करतात, जिद्दीने करतात आणि पुढे जातात. आता तुम्हाला सांगते वृषभवाल्यांचं.
वृषभवाल्यांचं काय आहे, ते आहे थोर आणि बिझनेस पार्टनर असतात. त्यांनी ठरवलेले ते महत्त्वाची कामे ते स्वतः करतात. बॉसगिरी करणं त्यांना पहिल्यापासून आवडतं. ते खूप महत्त्वाचे असे निर्णय घेऊन स्वतःच ते निर्णय अंमलात आणतात. आणि झाली धनुराशीचं. धनुराशीच्या लोकांसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. धनुराशीचे लोकं प्रामाणिक आणि प्रेमळ असतात. कुटुंबाला पकडून असतात. घर त्यांच्यासाठी घर आणि व्यवहार आणि ऑफिस हे लांब-लांब ठेवतात. जेणेकरून घरी आले की घरासारखे वागतात. ऑफिस म्हणजे ऑफिससारखे वागतात. ऑफिसचं असल्यावर ते ऑफिसमध्ये सोडून येतात. घरचं असेल ते घरच्या लोकांशी शेअर करतात. म्हणून त्यांचे मन एकाग्रतेने आणि चंचल आणि गुरुची कृपा असल्यामुळे ते लोकं शांत आणि निर्णय घेताना खूप महत्त्वपूर्ण निर्णय घेतात आणि मन आनंदित ते प्रफुल्ल ठेवतात. दुसऱ्यांबद्दल प्रेम, आदर त्यांना मिळतो. खूप महत्त्वाचे असतात ते लोकं, जेणेकरून त्यांना गुरुची अंमलात असल्यामुळे ते लोकं स्वतःचं महत्त्वाची आणि कुठली आपलं काय आहे ते महत्त्व जाणून घेतात आणि त्याच्यानुसार ते शांत आणि आनंदित राहतात आणि विचार करतात, की दुसऱ्यांसाठी पण आपण त्रास न देता दुसऱ्यांसाठी आनंद दिला तर आपल्याला तो आनंद परत भेटू शकतो. म्हणून ह्या 3 राशींचं महत्त्वाचं भविष्य असं होतं. तर तुम्हाला जर माझी ही राशी भविष्य आवडलं असेल, तर मला लाईक, कमेंट, सबस्क्राईब आणि शेअर करा. जेणेकरून मी अशीच तुमच्यासाठी एक रास रोज प्रत्यक्ष घेऊन येणार आणि सांगणार. तर नमस्कार. थँक यू सो मच. माझ्या राशीला फॉलो आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.